नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आहे पौष महिन्याचा पहिला रविवार आणि आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे माझ्या आजीच्या खजिन्यातून उषा इतवाराची एक गोष्ट. तर चला मग सुरुवात करूया आपण गोष्टीला. एक राजा होता. त्याला 5 मुलं होती. बाकीचे 4 मुलं तर त्याला राजकार्यात मदत करत असे. पण त्याचा जो धाकटा मुलगा होता तो काही कामं करत नसे. तो फक्त राज्यात इकडे तिकडे फिरत असे. पण त्याला मात्र नारायणाचं व्रत होतं. एकदा काय झालं की राजाकडे काही शेतकरी मंडळी आली आणि ती राजाला म्हणू लागली की आमच्या शेतातले पिकं मध्यरात्रीतून कोणीतरी प्राणी खाऊन घेतं आणि आमच्या पिकाची फार नुकसानी होत आहे. राजाने त्यांच्या मदतीकरता आपलं सैन्य पाठवलं. राजाचं सैन्य रात्रभर तिथे पहारा देत राहिला. पण मध्यरात्री त्यांना झोप लागली आणि पुन्हा सकाळी उठून बघितलं तर पिकाची नुकसानी झालेली होती. असं करत करत खूप दिवस गेले. पण या समस्येवर काहीही हल मिळत नव्हतं. मग शेवटी राजा कंटाळून गेला आणि त्यांनी एक दवंडी पिटवली. त्यांनी सांगितलं की जो कोणी ही शेतातली पिकाची नुकसानी थांबवेल त्याला मी माझं अर्ध राज्य देईल. आता राजाची ही दवंडी ऐकून सगळ्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर राजाचे मुलंही म्हणाली, बाबा आम्हीही प्रयत्न करतो. राजा म्हणाला, बघा, करून बघा. सर्वात आधी राजाच्या मोठ्या मुलाने प्रयत्न केला. पण त्यालाही काही यश आलं नाही. असं करता करता राजाच्या 4ही मुलांनी प्रयत्न केले. मग शेवटी राजाचा हा जो धाकटा मुलगा होता तो म्हणाला, बाबा मी पण प्रयत्न करतो. त्यांनी असं म्हणताच सगळे लोक हसायला लागले की अरे तू तर काही कामं करत नाही, तू नुसता गावात इकडे तिकडे फिरत असतो, तू कुठलीच मदत करत नाही. आम्ही इतके लोक मिळून ती पिकाची नुकसानी थांबवू शकलो नाही, तू बरा काय करशील? पण त्याची आई म्हणाली, अरे तुम्ही प्रयत्न केले ना, मग एकदा त्यालाही करून पाहू द्या. असं करत राजाने त्याला होकार दिला. राजाचा हा धाकटा मुलगा पिकाच्या रक्षणाकरता शेतावर गेला आणि मध्यरात्री काय पाहतो तर एक पांढऱ्या रंगाचा घोडा त्या शेतात आला. हा घोडा असा तसा नसून नारायणाचा घोडा होता. हा घोडा आल्याबरोबर या राजाच्या धाकट्या मुलाला नारायणाचं व्रत असे. तो दर पौष रविवारी नारायणाचं व्रत करत असे. नारायणाचा हा घोडा आल्याबरोबर यांनी हा घोडा पकडला आणि त्याला खूप फिरवलं. त्या शेतात त्या घोड्याला खूप फिरवल्यावर तो घोडा थकून गेला आणि मग शेवटी तो या मुलाला विनंती करू लागला की तू मला सोडून दे, मी तुला माझ्या शेपटीतले 4 केस देतो. ते केस तू उन्हात, त्या केसांना तू ऊन दाखवली की मी तुला गरज असेल तेव्हा तुझ्या मदतीला येईल. या धाकट्या मुलाने ते केस घेतले आणि तो घोडा सोडून दिला. थोड्या वेळाने काय झालं की पुन्हा एक काळ्या रंगाचा घोडा आला. यांनी त्या काळ्या रंगाच्या घोड्यालाही पकडलं आणि शेतात खूप फिरवलं. शेवटी तो घोडा थकून गेला आणि त्यांनी पण याला विनंती केली की तू मला सोडून दे, मी तुला माझ्या शेपटीतले 4 केस देतो, तुला जेव्हा गरज असेल तू त्या केसांना ऊन दाखव, मी तुझ्या मदतीसाठी येईल. असं करत करत पहाट होत आली आणि पहाटेच्या सुमारास एक लाल रंगाचा घोडा आला. या धाकट्या मुलाने त्या लाल रंगाच्या घोड्यालाही पकडलं आणि खूप फिरवलं. शेवटी तो पण थकून गेला आणि त्यांनी पण आपल्या शेपटीतले 4 केस याला दिले आणि याला सांगितलं की जेव्हा तुला कधी गरज असेल तेव्हा मी तुझ्या मदतीला येईल. आता घोडे गेल्यानंतर हाही आपला निवांत झोपला. सकाळी सगळे लोक जमा झाले आणि बघते तर काय, आज तर पीक अगदी व्यवस्थित आहे, पिकाची नुकसानी झाली नाही. मग राजाने आपल्या वचनाप्रमाणे याला आपलं अर्ध राज्य दिलं. पुढे काय झालं की एका बाजूच्या राजाकडे त्याच्या राजकुमारीचं स्वयंवर होतं. तिची अशी अट होती की ती 7व्या मजलीच्या इमारतीवर बसेल आणि त्या 7व्या मजल्यापर्यंत जो कोणी राजकुमार आपला घोडा घेऊन तिथपर्यंत येईल ती त्याच्या गळ्यात हार घालेल. आता तिची ही अट ऐकून
सगळ्यांना कौतुक वाटत असे की 7व्या मजल्यापर्यंत घोड्याला कोण घेऊन जाईल, आणि म्हणून तिच्या स्वयंवराकरता सगळे लोक जमले. राजाचे मुलंही म्हणाले, बाबा आम्ही त्या स्वयंवराला जातो. राजा म्हणाला, हो जा. आणि मग हा धाकटा मुलगा आपल्या भावांना म्हणाला, दादा मी पण तुमच्यासोबत येतो ना. ते सगळे म्हणाले, अरे तू काय करशील तिथे येऊन? तुझ्याकडे इतकं सामर्थ्य तरी आहे का की तू तिकडे 7व्या मजलीपर्यंत जाशील? तर त्याची आई म्हणू लागली, अरे घेऊन जा ना, तोही ती गंमत बघेल. आईने असं म्हणताच सगळे मुलं तयार झाले आणि ते आपल्या लहान भावाला घेऊन गेले. हे राजाचे 5ही मुलं एका आजीकडे थांबले. त्या आजीला पण नारायणाचं व्रत असे. पहिला पुष्या इतवार आला आणि त्या दिवशी राजकुमारीचं हे स्वयंवर होतं. 4ही भावंड ते स्वयंवर बघायला गेले. याला आपला नारायणाचं व्रत होतं. यांनी आपली पूजा केली आणि आजीसोबत गोष्टी ऐकत, आजीकडून गोष्टी ऐकत बसला. थोड्या वेळाने यांनी काय केलं की पांढऱ्या रंगाचे जे घोड्याचे केस होते त्याला ऊन दाखवलं. पांढऱ्या रंगाचा घोडा आला, सोबत पांढऱ्याच रंगाचे वस्त्र घेऊन आला. याने ते वस्त्र परिधान केले आणि हा आपला स्वयंवराला गेला. आता तो नारायणाकडचा घोडा हा घोडा घेऊन गेला आणि त्या घोड्याने एकदम 3ऱ्या मजलीपर्यंत उडी घेतली. हा 3ऱ्या मजलापर्यंत पोहोचला. सगळे लोक कौतुक करू लागले, अरे बापरे, कुठला घोडा आला, कुठला तो राजकुमार, काय सुंदर राजकुमार होता, काय छान त्याचा घोडा होता आणि अगदी 3ऱ्या मजल्यापर्यंत पोहोचला. सगळ्यांना फार कौतुक वाटलं. हा पटापट तिकडनं निघाला आणि वापस त्या घोड्यालाही सोडून दिलं आणि ते वस्त्रही वापस करून दिले. आजीसोबत बसला आपला. याचे भावंड ते स्वयंवर बघून वापस आले. ते आपसात गोष्टी करू लागले. काय तो घोडा होता, काय तो सुंदर राजकुमार होता. हा म्हणाला, दादा कोणता रे राजकुमार, कसा रे तो घोडा? तर त्याचे भावंड त्याला म्हणाले, तिकडे यायचं ना स्वयंवर बघायला, तू इकडे घरी बसला असतो त्यामुळे तुला ते काही पाहायला मिळत नाही. तुला काय करायचंय, त्यातलं काय कळते तुला? असं म्हणून ते त्याला हिणवू लागले. असं करत करत दुसरा पुष्या इतवार आला. दुसऱ्या पुष्या इतवारी आता याचं आपलं नारायणाचं व्रत होतं. यांनी सकाळी उठून आंघोळ केली, नारायणाची पूजा केली. 4ही भावंड ते स्वयंवर बघायला गेले. यांनी आजीकडून गोष्ट ऐकली नारायणाची आणि मग यांनी काय केलं की काळ्या रंगाच्या घोडा जो होता त्याच्या केसांना ऊन दाखवलं. आता काळ्या रंगाचा घोडा आला, सोबतच काळ्या रंगाचे वस्त्र घेऊन आला. यांनी ते वस्त्र घातले आणि हा गेला स्वयंवराला. आज काय तर याचा घोडा 5व्या मजलापर्यंत पोहोचला. पण इकडे राजकुमारी पण फार हुशार होती. तिने काय केलं, एका चेंडूला सुया टोचून तो चेंडू या पोराच्या पायावर मारला. याच्या पायावरती जखम झाली आणि हा पटकन तिकडून निघून आला. याने तो घोडाही वापस केला आणि ते वस्त्रही वापस केले. पुन्हा वापस संध्याकाळी याचे भावंड घरी आले आणि सांगू लागले, अरे वा, काय तो घोडा होता, आज तर त्या राजकुमाराचा घोडा 5व्या मजलापर्यंत गेला, काय सुंदर घोडा होता म्हणे आणि काय राजकुमार होता तो. मग याच्या पायावरची जखम बघून ते भावंड विचारू लागले, तुला काय झालं? हा म्हणाला, काही नाही, मी नदीच्या काठावर गेलो होतो, तिथे पडलो, त्यामुळे मला थोडीशी जखम झाली. याचे भावंड याला रागवायला लागले, नुसता तू घरी बसला असतो, त्याशिवाय तिकडे आला असता, काय ते स्वयंवर बघायला तुला मिळालं असतं. यांनी म्हटलं, हो दादा, पुढच्या रविवारी नक्की येईल. असं म्हणून यांनी तो विषय बंद केला. असं करता करता 3रा पुष्या इतवार आला. 3ऱ्या पुष्या इतवारी आता काय झालं की यांनी आपली सकाळी पूजा वगैरे करून यांनी आज लाल रंगाच्या घोड्याच्या केसांना ऊन दाखवलं. आता लाल रंगाचा घोडा आला, लाल रंगाचे वस्त्र घेऊन आला. यांनी ते वस्त्र घातले आणि आज हा स्वयंवराला गेला तर थेट हा 7व्या मजलीपर्यंत आज याचा घोडा पोहोचला. त्या राजकुमारीने याच्या गळ्यात हार घातला. यांनी राजकुमारीच्या गळ्यात हार घातला आणि हा पटकन तिकडून निघून आला. आता ते नारायणाच्या घरचे घोडे, त्याच्यामुळे त्यांचं सामर्थ्य तर काहीतरी वेगळंच ना. सगळे इकडे तिकडे कौतुक करू लागले, बापरे, काय तो राजकुमार आणि काय सुंदर त्याचे घोडे. आणि हा आपला वापस घरी येऊन गेला. घरी आल्यानंतर याचे भावंड आले. ते म्हणू लागले, आज तर तो राजकुमाराचं स्वयंवर झालं, त्याच्या गळ्यात राजकुमारीने माळ घातली.
हा आपला विचारू लागला, दादा कसा रे, कोण होता? त्याचे भाऊ पुन्हा त्याला रागवू लागले, तू तिकडे यायचं ना बघायला, इकडनं आम्ही तुला काय सांगू प्रत्येक वेळी. मग काय झालं की ते राजकुमारीला आपला नवरा तर शोधायचा होता. मग राजाने काय केलं, त्या राज्याच्या राजाने आपले सैनिक पाठवले आणि संपूर्ण राज्यात ते आता त्या घोड्याचा आणि त्या नवयुवकाची शोधाशोध सुरू झाली. राजाचे सैनिक आता आजीच्या घरी आले. आजीच्या घरी आल्यावर हे 5 पाहुणे तिथे दिसले त्यांना. चारी भावंड सांगू लागले की अरे नाही, आमच्यातलं कोणीच नाहीये, आम्ही तर सहज कौतुक म्हणून हे स्वयंवर बघायला आलो होतो. आणि मग त्यांनी चौकशी केली की हा लहान, याच्याबद्दल चौकशी केल्यावर ते सांगू लागले, हा तर नुसता रिकामा असतो, हा तर घरीच होता, पण याच्या पायावरची जखम बघून ते सैनिक याला घेऊन गेले. याला जसंच राजकुमारी समोर नेलं तर राजकुमारीने ओळखून घेतलं हाच आपला पती म्हणून. आणि मग राजकुमारींनी सांगितलं की हाच माझा पती. मग यांनी सांगितलं की हो, नारायणाचे ते घोडे होते आणि नारायणाचं व्रत मी करत असतो, म्हणून नारायणांनी मला हा असा आशीर्वाद दिला. मग याच्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली. याचे आईवडील आले, छानपैकी याचं लग्न झालं आणि दोघं छान सुखाने संसार करू लागले. जसं नारायणांनी यांना दिलं तसं सगळ्यांना देव. अशीच एक अजून पुषा इतवाराची गोष्ट घेऊन मी पुढच्या रविवारी पुन्हा येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.